एक या निमित्ताने मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की जी आपली क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची जागा आहे, ही जागा काही बिल्डरांनी त्या ठिकाणी आपल्या घशात घातली होती. आपण त्यावेळी निर्णय केला, त्या जागेवर अधिग्रहण केलं, त्याच्यावर आपण आरक्षण टाकलं आणि सांगितलं ही जागा केवळ आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकालाच देता येईल. आणि मला अतिशय आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी स्मारकाच्या निर्मितीचं भूमिपूजन केलं आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. त्या ठिकाणी आता आपण हॉस्टेल देखील तयार करतोय. मला असं वाटतं ते जे हॉस्टेल आहे ते हॉस्टेल आपण जर आरटीच्या विद्यार्थ्यांकरता त्या ठिकाणी वापरलं तर निश्चितपणे शेवटी आपल्याला जोडणारे आणि प्रेरणा देणारे लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शक्ती ही आमच्या विद्यार्थ्यांकरता आपण एकत्रित केली तर निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळं स्फुल्लिंग या माध्यमातून आपल्याला तयार करता येईल.